एकोप्यानं राहा, गटबाजी कराल तर पक्षातून हाकलून लावू. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करण्यात आली आहे. तुम्ही सर्व गमावून माझ्याकडे आलात, तुमच्याकडे गमवायला काही नाही याची आठवण त्यांनी करून दिली. पक्षातील गटबाजी मोडीत काढण्यासाठी शिंदेंनी मॅरेथॉन बैठका घेतल्या. शिंदेंच्या ठाण्यातील बंगल्यावर काल 3.5 तास बैठक झाली. या बैठकीला छत्रपती संभाजीनगर इथले पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जयस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची बैठकीला उपस्थिती होती. पंकज दळवी अधिक माहिती देत आहेत. पंकज, या बैठकीबद्दल एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर. प्रसन्न सर, एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवरती आलेले. कदाचित पक्ष बांधणीमध्ये काय त्रुटी राहत आहेत, काय अडचणी येत आहेत याची जाणीव एकनाथ शिंदे यांना झाली असं आपण म्हणू शकतो. कारण या सगळ्यामध्ये आपण जर का बघितलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे विसंवाद, परस्पर विरोधी विधानं, एकमेकांमधले वाद, स्थानिक पातळीवर पासून ते अगदी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांपर्यंत, नेत्यांपर्यंतचे वाद हे अनेक वेळा चव्हाट्यावरती आलेले आहेत. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतीच झालेली विधान परिषदेच्या वेळी झालेले जे वाद आहेत ते एक एंट्री पॉइंट झाला एकनाथ शिंदेसाठी असं आपण म्हणू शकतो. कारण कुठेतरी या गोष्टी थांबवण्यासाठी सज्जड दम देणं गरजेचं होतं. काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांना त्यांनी फोन करून सज्जड दम दिला होता किंवा झापलं होतं की अशा पद्धतीची विधानं करू नका. पक्षातल्या नेत्यांच्या वादांमुळे, पक्षातल्या नेत्यांमधल्या संवादाचा परिणाम एकंदरीतच निवडणुकीच्या निकालावरती होतोय, पक्ष बांधणीवरती होतो, हे एकनाथ शिंदे यांच्या कदाचित लक्षात आलंय. म्हणून अशा पद्धतीचं दम किंवा अशा पद्धतीचं ज्याला आपण सज्जड दम त्यांनी दिलेला आहे. तुम्ही सर्व गमावून आलेला आहात, त्यामुळे तुमच्याकडे गमावण्यासाठी काही नाहीये, नथिंग टू लूज या कंडिशन मध्ये तुम्ही आहात. त्यामुळे आहे त्यात समाधान माना. इनडायरेक्टली त्यांना असं म्हणायचं होतं की आहे त्यात समाधान माना आणि पक्ष बांधणीवरती लक्ष द्या, परस्पर वाद करू नका, असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. आणि त्याला संभाजीनगरमध्ये सध्या घडलेल्या घटना कारणीभूत कारण आहे असं म्हणू शकतो. प्रसन्न सर, धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.